श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण 7व्या ओवीबद्दल बघूया. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. काव्य आणि नाटक हा वाङ्मयाचाच एक प्रकार आहे. काव्य आणि नाटकामध्ये अनेक प्रकारचे रस निर्माण केले जातात. काव्यातून नाटकातून त्या रसांचा आपल्याला आनंद घेता येतो. रस हे आनंद आणि सौंदर्य निर्माण करतात आणि ह्या दोन्ही गोष्टी परमात्म्याच्याच स्वरूपाशी आपल्याला एकरूप करून टाकतात. आनंद स्वरूप आणि सौंदर्य स्वरूप हे भगवंताचं लक्षण आहे. आपण ज्या भगवंताला षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे असं मानतो, ते 6 गुण कोणते? यश, श्री, औदार्य, वैराग्य, ज्ञान आणि सौंदर्य ही 6 लक्षणं भगवंतामध्येच फक्त आपल्याला आढळून येतात आणि म्हणून त्याला षड्गुण ऐश्वर्य संपन्न असं आपण मानतो. त्यातला पहिला गुण जो आहे यश, भगवंत हा प्रत्येक गोष्टीत यशस्वी होतो, कारण त्याच्या इतका सामर्थ्यवान, त्याच्या इतका महापराक्रमी या जगामध्ये दुसरा कोणीही नाही. त्यामुळे कोणाशीही जरी युद्ध झालं तरी भगवंत कधीही मारला जात नाही, हारत नाही आणि तो कधीही पराभूत होत नाही. तो नेहमीच यशस्वी होतो. दुसरा गुण आहे श्री. श्री म्हणजे संपन्नता, श्री म्हणजे लक्ष्मी. अहो, साक्षात लक्ष्मी देवीच ज्याची पत्नी आहे, नाही का, त्याला काय कमी आहे या जगात? त्याच्याकडे सगळ्या गोष्टी अत्यंत मुबलक स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. संपन्नता, पैसा, धन या सगळ्या गोष्टी भगवंताकडे विपुल प्रमाणामध्ये आहेत आणि साक्षात लक्ष्मीच त्याची पत्नी आहे आणि म्हणून जगातल्या कुठल्याही गोष्टीची कमतरता तिथे नाही. आणि एवढं सगळं असल्यामुळं, एवढी संपन्नता, एवढं वैभव, एवढं धन असल्यामुळे भगवंता इतकं औदार्य म्हणजे देण्याची वृत्ती किंवा दानत ही जगात दुसऱ्या कुणाकडेही नाही. कारण ज्याच्याजवळ आहे तोच देऊ शकतो. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपल्याजवळ काही नाही तर आपल्याला काय देता येणार आहे? आपलंच पोट भरून जगत असताना आपल्याला नाकी नऊ येतात. आपण दुसऱ्यांना काय मदत करू शकणार? जरी आपल्या मनामध्ये इच्छा झाली, अरे आपण याला हे द्यावं ते द्यावं, पण नाही देऊ शकत, कारण आपल्याजवळच तेवढं नाही आहे. म्हणून भगवंता इतका औदार्य असणारा, दानशूर आणि सर्व देणारा असा या जगात कोणी नाही. आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळं काही असून तो कशातच अलिप्त नाही. सगळ्यातून तो पलीकडे आहे, सगळ्यापासून दूर आहे. म्हणून वैराग्यपूर्ण अवस्था हेही भगवंताचं एक प्रधान लक्षण आहे. आणि हे वैराग्य असल्यामुळे, हे औदार्य असल्यामुळे तो सगळं काही म्हणजे अगदी स्वतःला सुद्धा तो दुसऱ्याला देऊ शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजा बलीला जेव्हा त्याने पाताळामध्ये ढकललं आणि त्याचा तो दानशूरपणा पाहून भगवंतानी स्वतःलाच त्याला देऊन टाकलं. तो काय म्हणाला भगवंत, की हे बली राजा,
तुझ्या या दानशूरपणामुळे मी अत्यंत आनंदी आणि समाधानी झालेलो आहे. आणि म्हणून तुला जरी मी पाताळामध्ये ढकलत असलो, तुला जरी या पृथ्वी तलावरून नष्ट करत असलो, तरी देखील तुझ्या या चांगल्या गुणांमुळे मी तुला पाताळातला राजा करतो. आणि तिथे तुझ्या राजवाड्यासमोर एक द्वारपाल म्हणून किंवा एक रखवालदार म्हणून मी तुझ्या दारामध्ये उभा राहतो, असं बलीला आश्वासन दिलं. आणि भगवंत स्वतः त्याच्या राजवाड्यासमोर द्वारपाल म्हणून उभे राहिले. केवढं मोठं वैराग्य हे भगवंताचं आहे पहा. त्याच्यानंतर पुढचा गुण म्हणजे ज्ञान. भगवंता इतकं ज्ञान या जगामध्ये कुणालाच नाही आणि म्हणून तो ज्ञानियांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि सौंदर्य, भगवंता इतकं सुंदर, भगवंता इतकं सौंदर्य, भगवंता इतकी सुंदरता जगात अन्य कुठेही नाही. आणि म्हणून सगळ्या संतांना तो भगवंत अत्यंत सुंदर दिसतो, नाही का. तुकाराम महाराज म्हणतातच ना, नाही का. आता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूया, सुंदर ते ध्यान. तो युगे 28 विटेवरी उभा असणारा पांडुरंग, पंढरपूरचा विठोबा, तुकाराम महाराजांना सुंदर ते ध्यान दिसतं. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तो काळा दगड दिसतो. ही आपल्या आणि संतांच्या दृष्टीतील अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यांची दृष्टी सगळीकडे सौंदर्याचं लक्षण पाहत असते, भगवंताला पाहत असते. आणि भगवंत हा सौंदर्याची खाण असल्यामुळे त्यांना या जगामध्ये सुंदरतेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आणि ती नजर आपल्यामध्ये नसल्यामुळे आपण ज्याला काळा दगड म्हणतो त्याला ते सुंदर ते ध्यान म्हणतात. हा फरक आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रार्थना करायची की हे बाबांनो, हे सगळ्या सद्गुरूंनो, हे संतांनो, हे भगवंता, हे परमेश्वरा, अशी सुंदर नजर आम्हाला दे रे बाबा. आम्हाला तुझं सौंदर्य दिसू दे, आम्हाला तुझं सौंदर्य कळू दे. आम्ही पामर आहोत, आम्ही मूर्ख आहोत, आम्ही अज्ञानी आहोत. आम्हाला या जगातलं सौंदर्य कळत नाही, दिसत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही, त्याची जाणीव होत नाही. तर ही जाणीव तू आम्हाला दे, ही दृष्टी तू आम्हाला दे, अशी आपण या निमित्ताने त्या भगवंताची, त्या संत पुरुषांची, त्या सज्जनांची प्रार्थना करूया. आता हे काव्य आणि नाटक जे असतात ते रसप्रधान असल्यामुळे सौंदर्य आणि आनंद निर्माण करण्याचं काम करतात. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, नाही का. ज्याचं कौतुक करावं, जेवढा आपण निर्धार म्हणून करावा तेवढा ते आणखीन आणखीन वाढत जातं. त्यातलं सौंदर्य, त्यातला आनंद
जितका तुम्ही घ्याल तितका तो वाढत जातो. आणि हे भगवंताचं अपरिमित, नाही का, अत्यंत महान, अत्यंत विशाल, अत्यंत मोठं असं स्वरूप आहे. ते इतकं मोठं आहे की ते कितीही घेतलं तरी कमी होत नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे काव्य आणि नाटक हेच जणू काही त्या गणपतीचे पाय आहेत की काय. आणि म्हणून या आनंदाने आणि या सौंदर्याने तो गणपती परिपूर्ण आहे. आणि त्याने पायात घातलेल्या या रसांच्या आस्वादांची घुंगरं रुणझुणत आहेत. किती सुंदर उपमा दिली आहे बघा. काव्य आणि नाटकं हेच ज्याचे पाय आहेत, त्यामुळे त्या पायामध्ये, त्या दोन्हीमधून निर्माण होणारा जो आनंद आणि सौंदर्याचा रस आहे, त्या जणू काही क्षुद्र घंटिका म्हणजे घुंगरू पायामध्ये असणारे रुणझुणत आहेत. आणि गणपती नृत्य करतोय आणि त्यातून हा अर्थरूपी ध्वनी निर्माण होतोय. आणि या काव्य आणि नाटकामधला जो काही अर्थ आहे, जो काही भावार्थ आहे, तो गणपती नृत्य करून त्या ध्वनी वाटे आपल्या सर्वांना त्याचा तो अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो गणपती नाचण्यामध्ये फार प्रवीण आहे. त्याला आनंदाने बेहोश होऊन नाचण्याची एक हौस आहे. देवसभा भरलेली आहे. देवांचा देव इंद्र त्या सभेमध्ये बसलेला आहे. रंभा, मेनका, उर्वशी या सगळ्या अप्सरा नाचतायत, गंधर्व गायन करतायत, नाही का. आणि अनेक देवदेवता वाद्य वाजवत आहेत. आणि त्या सर्वांच्या या सभेमध्ये गणपती नाचतोय. आणि त्याच्या पायातला हा घुंगरांचा आवाज, ज्याच्यातून आपल्याला काव्य आणि नाटकामधून निर्माण होणारा रस, तो आनंद, ते सौंदर्य, त्याचा अर्थ आपल्याला या नृत्याद्वारे गणपती करून देतोय. गणराज नाचतो नाचतो पायी घागऱ्या करीते ऋणझुण, पायी घागऱ्या करीते ऋणझुण, नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो पायी घागऱ्या करते ऋणझुण, पायी घागऱ्या करते ऋणझुण, नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो देवसभा घनदाट बैसली, देवसभा घनदाट बैसली, बालगजानन नर्तनास करी, तुंडिल तनुतरी चपल साजिरी, तुंडिल तनुतरी चपल साजिरी, लावण्ये
साजतो गणराज रंगी, नाचतो नाचतो पायी घागऱ्या करती ऋण झुण, पायी घागऱ्या करती ऋण झुण, नादस्वरही पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो गौरी संगे स्वयं सदाशिव, गौरी संगे स्वयं सदाशिव, शिशु कौतुक पाहतो गणराज रंगी, नाचतो नाचतो. अशा प्रकारे हा गजानन नाचतोय आणि आपल्याला झालेला आनंद व्यक्त करतोय. गणपतीचा हा आनंद त्याच्या नाचण्यातून सगळ्या जगापर्यंत पोहोचतोय. त्याच्या नाचण्यामध्ये नादलुब्धता आहे, त्यामुळे सारं त्रैलोक्य डोलू लागतं. पायामध्ये त्याने घुंगरू जे बांधलेले आहेत, त्या घुंगरूंचा आवाज, त्याचा नाद, त्याच्यातून या सगळ्या गोष्टींचा अर्थ ध्वनित होतो. कौतुकाने जर काव्य, नाटक, नृत्य यांची योजना करायची झाली तर त्या क्षुद्र घंटिका म्हणजे लहान लहान घुंगरांमध्ये होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.